नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या आजच्या प्रोमोत आपल्याला आता असे पाहायला भेटत आहे की इकडे आता अन्नपूर्णा ही झोपलेली आहे आणि कामिनी ही अन्नपूर्णाच्या खोलीमध्ये जाते आणि त्यानंतर कामिनी ही आता अन्नपूर्णाचा गळा दाबण्याचा प्रयत्न करते। त्याचवेळी बरोबर कमळी ही तिथे आलेली असते। अन्नपूर्णाची झोप लागली का, आजोबा झोपलेत का हे पाहण्यासाठीच कमळी आलेली असते। मात्र कमळीच्या समोर आता कामिनी हे अन्नपूर्णाचा गळा दाबत आहे आणि अन्नपूर्णा आता तिचे पाय घासत आहे। हे सर्व आता कमळीला दिसतं। तेवढ्यातच कमळी ही ओरडते आणि कडू आजी असं मोठ्यानं ती आवाज देते। त्यानंतर कामिनीचा हात आता पटकन झटकरते आणि कामिनीला बोलते की आत्तापर्यंत कडू आजी तू मला खूप त्रास दिलायस, पण आता जर का तू माझ्या आजीला आणि आजोबांना त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलास ना, तर ही तिची नात तुला पुरून उरेल। आता कामिनीला कमळीचं हे रूप पाहून प्रचंड भीती वाटते आणि आता कमळी ही कामिनीच्या हाताला पकडते। त्यानंतर देवघरात देवाच्या समोर घेऊन जाते आणि तिथेच कामिनीला खाली ढकलून देते आणि त्यानंतर कामिनीला बोलू लागते की आत्तापर्यंत ही शांत कमळी तुम्ही पाहिली असाल, पण कडू आजी आता तुला समजेल कमळी आपल्या माणसांसाठी काय काय करू शकते आणि तिच्या आजीसाठी तर कमळी कोणत्याही थराला जाऊ शकते बरं का। आता कमळी ही कामिनीला धमकी देत असते। कामिनी मात्र आता गप्प मान खाली घालून तिथेच बसलेली असते। कामिनी आता पूर्ण घाबरलेली आहे आणि त्यानंतर आता कमळी ही खोलीमध्ये निघून जाते व इकडे ती आता अन्नपूर्णा आणि आजोबांना दोघांनाही सांगते की आजी आणि आजोबा आता तुम्ही झोपा। जोपर्यंत तुमची नात कमळी या घरामध्ये आहे ना, तोपर्यंत तुमच्या जीवाला कोणापासूनच धोका नाही। मी सर्वांपासून तुमचं रक्षण करेन आणि आजी अजिबात काळजी करू नको। या सर्वांवरती मात करण्यासाठी तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि त्यानंतर तुझ्या या नात तुझ्यासोबतच कायम असणार आहे, असं आता कमळी ही अन्नपूर्णाला सांगत असते व अन्नपूर्णा इकडे झोपी जाते आणि आजोबा मनातच विचार करतात की खरंच मी खूप भाग्यवान आहे अन्नपूर्णे, तूही खूप भाग्यवान आहेस। तुला अशी एवढी तुझ्यासारखीच हुबेहूब नात ही लाभलेली आहे आणि देवाने माझं गाराणं ऐकले आणि आपल्या नातीला आपल्यापर्यंत घेऊन आलाय। आजोबा आता मनातच हे बोलत असतात। कमळी आता त्यांचं दार लावून तिकडून निघून जाते व कामिनी आता खोलीमध्ये गेलेली आहे आणि ती आता पूर्णपणे संतापलेली आहे। या कमळीची एवढी मजल, तिने या कामिनी देवींशी पंगा घेतलाय। मला काय म्हणतात तिला माहीत तरी आहे का, तिला माझं खरं रूप दाखवलंच पाहिजे। ती कमळी आजवरती मला वाटत होतं की फक्त माझ्या आडवी येते, पण तिने तर आता हद्दच पार केली आहे। त्या कमळीला धडा शिकवल्याशिवाय मला शांत बसणार नाहीत। शेवटी कामिनी बोलतात मला, असं बोलून ती आता स्वतःच्याच केसांवरून हात फिरवते आणि त्यानंतर इकडे ती ही झोपून जाते। कमळी ही सकाळी आता उठल्यावरती आवरत असतानाच आता अनिकाच्या खोलीमध्ये त्यांची सर्वंट पाणी घेऊन आलेली आहे आणि चुकून तिचा धक्का लागून तो पाण्याचा ग्लास खाली सांडला जातो व अनिकाचाच तिला धक्का लागलेला असतो। मात्र अनिका काही स्वतःची चूक कबूल करत नाही व आता ती त्या बाईलाच बोलू लागते की तू मॅड आहेस का, तू आमचा एवढा महागातला ग्लास मोडलास, तुझी लायकी तर आहे का हा ग्लास भरून द्यायची। ती बाई आता अनिकाची माफी मागत असते। अनिका मॅडम खरंच मला माफ करा, माझ्याकडून चुकून हे झालं, मी मुद्दाम अजिबात केलेलं नाही। ती आता एवढी घाबरलेली असते की तिने आता अनिकाचे पायही पकडलेले आहेत आणि अनिकाची माफी मागत आहे आणि मॅडम थांबा, मी आत्ताच हे सर्व गोळा करते असं आता ती अनिकाला बोलते। त्यावरती अनिका ते सर्व साफ करण्यासाठी ताबडतोब सांगते आणि ती आता साफ करणार तेवढ्यातच तिच्या हातामध्ये काच असते आणि अनिका त्यावरून तिचा पाय ठेवते आणि ती काच त्या बाईच्या हातात आता घुसली जाते व ती मोठ्यानेच ओरडते आणि तिचा आवाज कमळीपर्यंत पोहोचतो। कमळी धावतच खोलीमध्ये येते। आत्ता कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आलाय हे पाहून कमळी आता धावत खोलीमध्ये आलेली असते। कमळीला भेटण्यासाठी इकडे ऋषीही आलेला असतो आणि ऋषीची बहीणही आलेली आहे आणि आता ते दोघेजण कमळीच्या पाठोपाठ लगेच खोलीमध्ये निघून जातात। तर इकडे अनिकाने आता हद्दच पार केलेली आहे। कमळी आता खोलीमध्ये आल्यानंतर पाहते तर काय, अनिकाने आता त्यांच्या हातावरती पाय ठेवलेला आहे आणि तोही चप्पल घालून ठेवलेला आहे आणि त्यांच्या हातामधून आता रक्त येत आहे। तरीही अनिका त्या बाईचा हात आता ती जमिनीवरती दाबत असते आणि तिला त्यामुळे त्रास होत असतो। आता हे सर्व कमळीने पाहिल्यावरती कमळी ही मोठ्याने अनिका असं ओरडते आणि त्यानंतर अनिका ही कमळीकडे पाहू लागते। कमळी येऊन पटकन आता तो ग्लास उचलते आणि अनिकाचा पाय जो तिच्या हातावरती असतो तो आता बाजूला घ्यायला सांगते आणि अनिकावरती हातही उगारते। अनिका तू हे काय करतेस, तुला तरी समजतंय ना, तुझी एवढी मजल वाढत चालली आहे ना,
तुला आत्ता वेळीतच ताब्यात ठेवलं तरी तू ताब्यात राहशील, नाही तर तू अजून काय काय गोष्टी करशील हे मी तोंडानेही सांगू शकत नाही, असं आता कमळी ही अनिकाला बोलते. त्यावरती अनिका ही चिडते आणि अनिका ही बोलू लागते की ए कमळी, तुझा काय संबंध आहे या घराण्याची? मी एकुलती एक वारस आहे, तुला बोलण्याचा काहीच अधिकार नाही. त्यामुळे कमळी टमळी तू शांतच राहायचंस. तेवढ्यात आता ऋषी आणि ऋषीची बहीण हे दोघेजणही खोलीमध्ये येतात. अनिका आता ऋषी आणि ऋषीच्या बहिणीकडे पाहून लगेच ऋषी असं बोलत तिकडे जाणार. तेवढ्यातच कमळी ही तिला हाताने ओढून मागे घेते आणि बोलते की अनिका, माझं अजून बोलणं पूर्ण झालेलं नाही. तू आजकाल जास्तच माजत चालली आहेस ना, तुझा सर्व माज मी उतरवणार आहे आणि तू एकदम बेशिस्त झाली आहेस. म्हणून देवाने तुला शिस्त लावण्यासाठी माझ्यासारखी मोठी बहीण दिली आहे व अलीकडे तू फारच हट्टी आणि आगाऊ झालीस. त्यामुळे देवाने मला तुझी मोठी बहीण म्हणून या घरात पाठवलं आहे आणि मीच तुझी मोठी बहीण आहे, हे देवाचंच योजित आहे आणि तुला आता वळण मीच लावणार आहे. त्यामुळे शिस्तीत राहायचं आणि ह्या घराची एकुलती एक वारस तू नाही आहेस. सर्वात आधी तर माझा अधिकार आहे या घरावरती, असं आता कमळी ही अनिकाला बोलते. त्यानंतर अनिका ही कमळीला काही बोलणार. तेवढ्यात अनिकाच्या लक्षात येतं की समोर ऋषी आहे. त्यामुळे अनिका ही शांतच राहते, कारण अनिकाला ऋषीच्या गुडबुकमध्ये जायचं असतं आणि म्हणून अनिका आता कमळीला प्रत्युत्तर देत नाही व आता ती शांतच राहते. त्यानंतर कमळी ही आता चांगलाच अनिकाला धडा शिकवते व अनिकाला आता कमळीत सुधारू शकते, असं आपल्याला या प्रोमोत पाहायला मिळते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे असंच नवनवीन कमळी मालिकेतील एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.